जिल्हा प्रमुख चषक 2024 मध्ये पुनश्च एकदा क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं आणि सर्व खेळाडूंचं सहर्ष असं स्वागत करूया. आणि आपण पाहतोय ही मॅच आपल्याला पाहायला मिळते लाडिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय किरवली. या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. लाडिवली टीमनं टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय किरवली टीमला. किरवली टीमची सलामीची जोड साखळी मैदानामध्ये आपल्याला रवाना होताना पाहायला मिळते. तेजस आणि त्याच्या समूहामध्ये आपण पाहतोय निलेश. ही सलामीची जोड साखळी आपल्याला पाहायला मिळते. याच्या अगोदर तुम्ही ऐकला मयूर कांबळे यांचा आवाज. विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी सन्माननीय आमचे रुपेशजी भोईर इथे झेल ड्रॉप झालाय. आमचे सन्माननीय रुपेश भोईर यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी. मुकेश लबडे टीमचे मॅनेजर आहेत. त्यांच्याकडून 2 विकेट साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हा देखील चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा. योगेश गोलंदाजी ट्रॅक वरती आपण त्याला पाहताय. डावकुऱ्याचा गोलंदाज वेगवान गोलंदाज आहे. त्याच्याकडे गती फार आहे परंतु त्या गतीवरती अचूकता देखील आहे. चांगली गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळतीये. पहिल्या 2 चेंडूंवरती आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती झेल देखील इथून झाला असता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने झेल ड्रॉप केला आणि धावसंख्या आपण पाहताय जाऊन पोहोचली आहे 2 वरती. आणि चौकार हॅट्रिक साठी देखील 2000 रुपयाचे कॅश प्राइज असेल सन्माननीय रुपेशजी भोईर साहेबांकडनं. हा चांगला फटका यावेळी खोदून काढलाय. बॅक टू द बॉलर. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रो मध्ये योगेश आपल्याला पाहायला मिळतंय. कमालीची गोलंदाजी इथून आपण पाहतोय ना की इकॉनॉमिकल गोलंदाजी चालू आहे. लाडिवली विपक्षामध्ये किरवली ही मॅच आपल्याला पाहायला मिळतीये आणि प्रथम सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना जो निर्णय खऱ्या अर्थानं लाडिवली टीमनं घेतलाय गोलंदाजी करण्याचा आतापर्यंत सार्थ ठरताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून. डावकुऱ्याचा तेज सर्रार गोलंदाज वेगवान यावेळी फिरून मारण्याचा प्रयत्न करत होता. अंपायर सांगतायत की व्हाईट बॉल आहे. अव्वंदरची एक्स्ट्राची धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. 3 धावा धावफलकावरती. वैभव दगडे यांनी जर का झेल पकडला तर तेजस मोरे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज. पहिलं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ इथून संपन्न झालाय. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक अव्वंतरची धाव खऱ्या अर्थानं धावफलकामध्ये ऍड केली जाते म्हणजे एकंदरीत संघाची झालेली धावसंख्या 3 बिनबाद 3. किरवली संघ पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतोय. चांगली इनिंग खऱ्या अर्थाने इथून खेळावी लागेल. हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅक टू द बॉलर. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी खोलवर टप्प्याचे चेंडू नियंत्रणामध्ये चेंडू खऱ्या अर्थानं फेकले जात आहेत गोलंदाज योगेशच्या माध्यमातून. लाडवली टीमनं खऱ्या अर्थानं त्याच्यावरती जबाबदारी सोपवली पहिल्या षटकाची आणि त्या जबाबदारीला खऱ्या अर्थानं साजेशी अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. तेजस हा फटका चांगला यावेळी जागा बनवून खेचायचा होता परंतु टायमिंग प्रॉपर नव्हतं. फटका मिस टायमिंग. इथे मात्र झेल पकडली जाते. झेल इथून कंप्लीट झाली आहे. पहिला आद्रा मिळतोय किरवली टीमला. फलंदाज बाद होईल तेजस.
विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर तेजस. कालच्या रात्रीमध्ये जर पाहायला गेलं तर शिर्षे संघासमोर खेळत असताना कमालीची बॅटिंग त्याची राहिली होती, परंतु आज जर पाहायला गेलं तर लाडिवली टीम समोर खेळत असताना थोडंसं संघाला नाराज करतोय. त्या टीमला लीड करतोय, खऱ्या अर्थानं टीमचा कॅप्टन आहे, त्याच्यावरती जबाबदारी होती आणि हिथून तो माघारी फिरला. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालाय फलंदाज अमित. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. P1चं पहिलं षटक योगेशच्या अपील केली जाते. उत्साह खऱ्या अर्थानं आता वाढला गेलाय लाडवली टीमचा. अगदी 11च्या 11 खेळाडू आता मात्र इथून अपील करतायत, आता दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. कमीत कमी धावसंख्येवरती खऱ्या अर्थानं रोखायचं आहे आणि मग त्यानंतर मात्र त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना थोडंसं आणि मगाशी जी झेल कंप्लीट करण्यात आली त्या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते कमलाकर, त्यांच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. समाधानजी नागते यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. षटक क्रमांक पहिला इथून समाप्त झालाय 3 या धावसंख्येवरती. 1 विकेट, 2 डॉट बॉल, त्यानंतर 1 वाईट, 2 सिंगल, 1 विकेट आणि त्यानंतर पुनश्च डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. आपल्या टीमला खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये मोमेंटम बनवून दिलाय योगेश या गोलंदाजानं. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय गोलंदाज प्रथमेश तमनाथ विलेज एंड कडून. खऱ्या अर्थानं गोलंदाजीची दारमदार आता सांभाळण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रथमेशला इथे दुसऱ्या षटकासाठी बोलवलंय. टीमचा कॅप्टन आपण पाहतोय अमित, त्याच्याकडे चांगले गोलंदाज आहेत आणि त्यांचा खऱ्या अर्थानं चांगला वापर देखील तो करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दहिबळीचा राजा या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला या टीमनं. हलक्या हातानं हा फटका खेळून काढलाय. 1 सिंगल धाव इथून मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतीये. अगदी वाईडिश लॉंग ऑफला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, त्याने चेंडूची फील्ड केली. 1च धाव आपल्याला पाहायला मिळतीये. सिंगल डबल पार्टनरशिप बिल्डअप होणं खूप गरजेचं आहे. आता इथून तुम्हाला धावसंख्या जर चांगलं टार्गेट जर का सेट करायचं असेल तर विकेट टिकून ठेवणं खूप गरजेचं आहे. एखादा गोलंदाजावरती अटॅकिंग बॅटिंग देखील करणं गरजेची राहील. मोठा फटका खेचायचा होता, चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. ज्या उचलीची अपेक्षा खऱ्या अर्थानं करत होता ना फलंदाज, ती अतिरिक्त उचली मिळवून देत नाहीये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं लाडवली टीमची आज आपल्याला या डे नाईट स्पर्धेमध्ये पाहायला मिळतीये. प्रथमेशच्या प्रत्येक विकेटसाठी भरत पवार यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज. हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला देखील खोदून काढलाय. अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. 1च धाव, सिंगल डबल, धावफलक हालतं ठेवण्याचं आता इथून काम करते किरवली टीम. कारण की प्रामुख्याचा फलंदाज आपण पाहायला गेलं तेजस संघाला खऱ्या अर्थानं नाराज करून मैदानाच्या बाहेर आला. त्याच्यावरती संपूर्ण जबाबदारी होती या टीमची. आता जबाबदारी घ्यावी लागेल निलेश आणि उमेशला, अमितला आपल्या खांद्यावरती आणि इथून चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6. 1 बाद 6 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करते किरवली टीम. आडव्या बॅटनं हा फटका खेचलाय. मिड विकेट मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत पवन. तत्पूर्वी आपण पाहतो 1 सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं दोन्हीही बॅटरच्या दरम्यान, कारण की त्यांना देखील माहिती आहे इथून विकेट फार महत्त्वपूर्ण असणार आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. प्रथमेश चांगली कामगिरी करतोय. कमी गतीनं चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, तो देखील चेंडू आला निर्धाव. चांगली गोलंदाजी. 2 षटकांचा खेळ इथून झाला समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचल्या आपण पाहताय 7.
एक बाद 7 ही धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतीये किरवली टीमची. दोन्हीही गोलंदाजांना कमालीची गोलंदाजी केली आहे. थांबवलंय अक्षरशः किरवली टीमला पहिल्या 2 षटकांवरती. मोठे फटके मारण्यासाठी निलेशला देखील ओळखला जातो, परंतु त्याला देखील थांबवलंय. 2 षटकांमध्ये फक्त धावा आल्या त्या 7. लो स्कोरिंग मॅच खऱ्या अर्थाने या मैदानावरती आपण अगदी पाहताय. लो स्कोरिंग मॅच नेहमी पाहायला गेल्यानंतर हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतो, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये तसं पाहायला मिळेल का किरोली टीमकडनं? धावसंख्येचा आता उच्चांक गाठावा लागेल. एक सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल प्रथम बॅटिंग करत असताना. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पवन आलाय. हा देखील चांगला गोलंदाज आहे लाडवली टीमकडनं. फील्डमध्ये थोडेसे चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमित तुपे याच्याकडून टीमचा कॅप्टन एस्टनच्या मागून मात्र आता फील्ड सजवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, कंप्लीट झाली आहे झेल. आणखीन एक फलंदाज इथून बाद होतोय. नव्हतं फटक्यामध्ये आणि तिथून तो देखील परततोय. 2 विकेट किरवली टीमच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 7 या धावसंख्येवरती. संदेश घरत याने जे झेल पकडला त्यासाठी ॲडव्होकेट अविनाश बैलमारे यांच्याकडून 100 रुपयाचे कॅश प्राइज. हा फुल टॉस कट केलाय, अगदी आपण पाहतोय. पॉइंट मधून चेंडूला काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे 2-2 तोपर्यंत आपण पाहतोय. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. थर्ड अंपायर रेफर केला जातोय, विमर चेक केला जाईल. ग्रामीण टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करतीये, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. क्लिअरिटी आणि क्वालिटी सातत्यानं त्यांचे आपण पाहत आलोय. आणि आज आपण जर पाहायला गेलं तर जिल्हा प्रमुख चषक 2024 ला देखील ती कव्हर करतायत. नो बॉल. विमर येथे पात्र फेकण्यात आला. गोलंदाज पवनच्या माध्यमातून 1+2 3 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. आणि धावफलक आता या 3 ने पुढे सरकते, जाऊन पोहोचतंय 10 वरती. ॲडव्होकेट अविनाश बैलमारे यांच्याकडून पवनच्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. हा फटका आडव्या पाठ मधून हवेमध्ये खेळलेत आणि हा चेंडू असणार आहे फ्रीटचा. त्याच्यावरती हा मोठा फटका मारायचा होता. मुभा होती, खऱ्या अर्थाने इथून हात खोलण्याची संधी होती किरवली टीमच्या फलंदाजांना, आणि त्या संधीचं खऱ्या अर्थानं सोनं करण्याचं मनामध्ये खऱ्या अर्थानं निश्चय केला होता फलंदाज निखिलनं. फटका जरूर फसला होता, झेल कंप्लीट झाला, परंतु फ्री हिट होता. 1 धाव तो कंप्लीट झाली आहे. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. थोडंसं स्पीडअप करा लाडवली संघ, भरपूर सारा वेळ आपल्याकडनं खर्च केला जातोय. 11 धावा धावफलकावरती. हा देखील लोअर फुलटॉस हलक्या हाताने खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, वेगानं आले चेंडूवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये, थांबवलं जात आहे. एकच धाव आली आहे.
12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगल डबलला खऱ्या अर्थानं प्राधान्य दिलं गेलंय किरवली टीम कडून. सलामीला आलाय खऱ्या अर्थानं आपण पाहतोय निलेश, ज्याच्यावरती संपूर्ण विश्वास टीमनं दर्शवला, परंतु आतापर्यंत थोडंसं नाराज करतोय टीमला. ज्या कामासाठी खऱ्या अर्थानं त्याला सलामीला पाठवलंय ना, ते काम आतापर्यंत त्याच्याकडून पाहायला मिळत नाहीये. हा देखील आपण पाहतोय अंपायरचा निर्णय न बाकी आहे. व्हाईट बॉल आलाय. अव्वंदरची धाव, एक्स्ट्राची धाव. इथे चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न इकडून निलेशकडनं होत होता, परंतु त्याला निखिलनं थांबवलं. खऱ्या अर्थानं आता विकेट्स आघाडीच्या गेल्यात. आता थोडीशी प्रेशराईज झाली टीम किरवली. इथून आता बाहेर काढावं लागेल. हा फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे, ड्राईव्ह लगावले, कंप्लीट झालाय झेल. लाडवली टीमचे पाठीराखे पवार, त्यांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आमचे सन्माननीय नंदकुमार पवार साहेबांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरतून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा आनंद घ्या. समाधान नागते यांच्याकडून या झेलसाठी 200 रुपयासाठी कॅश प्राइज आले. कमलाकर यांच्यासाठी कमालीचा झेल पकडला. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय पवनच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी होतीये. एक चेंडू त्यानं खराब फेकलाय जरूर, परंतु त्यानंतर पुनश्च कमबॅक देखील केलं, विकेट देखील मिळवली. तेरा धाबा धाव फलकावरती. हा फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. आणखीन एक झेल पकडली आहे, आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. धावसंख्या जर पाहायला गेलो तर अगदी आपण पाहता 13 या धावसंख्येवरती 4 विकेटीतून मात्र गमावल्यात किरवली टीमनं प्रथम बॅटिंग करत असताना. आणि खऱ्या अर्थानं टॉस जिंकून जो निर्णय घेतला ना लाडवली टीमनं, आतापर्यंत त्यांच्या बाजूने राहिलाय. 3 षटकांचा खेळ समाप्तीनंतर आपण पाहतोय 13 ही धावसंख्या धावफलकावरती. 4 गडी बाद झालेत लाडवली टीमचे, किरवली टीमचे. शेवटचं षटक प्रगतीपदावरती असणार आहे. गोलंदाज संदेश डावकुऱ्याचा गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलाय. त्याच्या समोर आपण पाहतोय सलामीला गेलेला निलेश मैदानावरती आहे. मोठे फटके येणं आता इथून अपेक्षित असेल किरवली टीमला.
फुलर लेनचा चेंडू डॉट बॉल आलाय. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने डोकीटुकी खऱ्या अर्थानं ठरले आहे ती किरवली टीमची. जास्तीत जास्त डॉट बॉल मात्र आपल्याला पाहायला मिळाले त्यांच्या माध्यमातून. तेजस बाद झाल्यानंतर थोडीशी टीमची पडझड देखील आपल्याला पाहायला मिळते. कॅप्टन खऱ्या अर्थानं लवकर बाद झाल्यानंतर टीम देखील बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळाली. 13 या धावसंख्येवरती खऱ्या अर्थानं थांबवलंय लाडुली टीमनं. हा फटका चांगला आहे यावेळी. अगदी आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑफला त्या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना फलंदाज होईल बाद. 5वा आदरा मिळतोय किरवली टीमला. ऑन साईडला फटका जोरकास खेचायचा होता. प्रॉपर टायमिंग नाहीये. एकच धाव मिळेल. एक धाव आली आहे. धावसंख्या आता पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते आपण पाहताय. 15 धावा धाव फलकावरती. शेवटचं षटक आहे प्रगतीपथावरती. संदेश ज्याने आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत त्याच्यामध्ये पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती रनआउट स्वरूपामध्ये विकेट, तिसऱ्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे इथून पहिल्या सत्राच्या. हा फुलटॉस होता, कन्वर्ट करू शकले नाहीये. मिस टायमिंग आणि इथे झेलची संधी होती खऱ्या अर्थानं. झेल इथून ड्रॉप झाला. एक सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. चला नेक्स्ट मॅच साठी बीड संघाचा कर्णधार आणि मुक्पे संघाचा कर्णधार टॉस साठी या. मुगाई माता मुक्पे टीमचा कर्णधार आणि यंगस्टर बीड संघाचा कर्णधार टॉस साठी यायचंय. व्हाईट बॉल लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. अंपायर सांगतात व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चौथं षटक प्रगतीपथावरती. संदेश प्रत्येक गोलंदाजानं कमिटमेंट दिली आहे. खऱ्या अर्थानं धावा कमीत कमी धावसंख्येवरती रोखायचं होतं आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत यशस्वी झालाय लाडिवली संघ. टॉस जिंकला, निर्णय खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षणाचा घेतला. आतापर्यंत त्यांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करणाऱ्या किरवली टीमला खऱ्या अर्थानं त्यांनी थांबवलंय. कालच्या रात्रीचा विचार केला तर किरवली टीमनं शीर्ष टीम समोर 50 धावा. हा फुलटॉस होता ऑन साईडला. अंपायर सांगतात नो बॉल आहे. क्षेत्ररक्षक आले डाऊन दी बॉल. झेल इथून मात्र ड्रॉप झाला. तोपर्यंत दोन्ही बॅटरच्या दरम्यान धावा कंप्लीट होत आहेत 2. अंपायर सांगतात आलाय नो बॉल. विमर फेकलाय गोलंदाज संदेशनं. मागच्या षटकामध्ये पवनने देखील एक विमर टाकला होता. या षटकामध्ये आपण पाहतोय संदेशच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या रन्स आता धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. आता मात्र किरवली टीम हेच विचार करत असेल धावा कशाही हो, फक्त धावा येणं गरजेचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20. फ्रीटचा चेंडू. हा फटका देखील चांगला आहे. अलॉंग द कार्पेट वाईडिश लॉंग ऑफला चुकी झाली आहे. बॅकअपला आले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. तोपर्यंत पाहतोय आपण 2 धावा कंप्लीट झाल्यात. 22 धावा धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना किरवली टीमच्या थोडीशी अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लो स्कोरिंग मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहतो. परंतु दुसऱ्या सत्रामध्ये आता टिचून मारा करावा लागेल गोलंदाजीने. क्रॉस बॅटेड फटका
अगदी मिड विकेट मध्ये आपण पाहतोय डीप मधून क्षेत्ररक्षक वेगानं आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, दुसरी धाव घेताना फलंदाजी ते बाद होईल, एकच धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 24 धाव्यांचं आता आव्हान असणार आहे ते लाडवली टीम समोर. आधी बीड टीमचा संघनायक आणि मुक्पे संघाचा संघनायक टॉस साठी यायचंय आणि पूर्ण स्क्वॉड घेऊन या. दोन्ही टीम मुगाई माता मुक्पे आणि यंगस्टर बीड दोन्ही टीम आपला स्क्वॉड घेऊन यायचंय. आणि जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तसे मायक्रोफोनवर येतील तर आमचे सन्माननीय नंदकुमार पवार यांचा शुभ सन्मान सन्माननीय श्रीरामजी भालिवडे साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल या मुख्य व्यासपीठावरती. आणि या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती येतील सूरजजी हातमोडे सर. चोवीस धावसंख्येची गरज आहे आणि या मॅच मध्ये जिंकणाऱ्या संघानं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण रविवारी पहिली मॅच 4 वाजता संडेला म्हणजे रविवारी 4 वाजता पहिला सामना खेळण्यासाठी आपण यायचं आहे. ही गोष्ट दोन्ही संघांनी लक्षात घ्यायची आहे. 24 धावसंख्येची गरज आहे. चोचीची वाडी गावचे आमचे पाहुणे बंटी कदम यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यावं. त्यांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. कोणत्याही फलंदाजानं जर षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली तर आदरणीय रुपेश बाळू भोईर यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चौकार हॅट्रिक कंप्लीट केली तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि गोलंदाजासाठी देखील सुवर्ण संधी आहे. जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर रुपेश बाळू भोईर याचकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आमचे युवा उद्योजक तमनाचे आदरणीय रुपेश बाळू भोईर यांचं फार मोठं योगदान या स्पर्धेसाठी राहिलेलं आहे आणि ते व्यासपीठावरती त्यांच्या मित्रपरिवारासमवेत ही मॅच एन्जॉय करतायत. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. अमित आणि प्रथमेश ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. 24 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. खरं तर जसं मध्यरात्रीकडे आपण जातोय तसं कमी धावसंख्येचे सामने लो स्कोरिंगच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी आदरणीय रुपेश बाळू भोईर यांना विनंती करतो की त्यांनी टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यावं. जिल्हा प्रमुख चषक 2024 सुपर 4 मध्ये सुपर 5 मध्ये जाणारा दुसरा संघ कोणता हे ठरवणारा हा सामना आणि त्याचा टॉस रुपेश भोईर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. आमचे युवा उद्योजक त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. गोलंदाज आहे तो आदित्य. अमित आणि प्रथमेश ही आघाडीची जोडी मैदानामध्ये 24 बॉलमध्ये 24 धावा वाचवायच्या आहेत. त्या गोलंदाजी करणाऱ्या किरवली संघाला लाडविली संघ
दुसऱ्या सत्रामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करतोय आणि 24 धावसंख्येचा टार्गेट त्यांच्या समोर आहे. चेंडू मिड विकेट मध्ये घरंगळत जमिनीला अगदी गुदगुल्या करत चाललाय. क्षेत्ररक्षण फार चांगलं होतंय. क्षेत्ररक्षक पडलाय त्या ठिकाणी बॉलला कव्हर करताना आणि 2 धावा या बॉलवरती आलेल्या आहेत. अगदी पारा खाली घसरतोय. थंडी जास्त प्रमाणामध्ये आता जाणवायला लागली आहे. अशा परिस्थितीमध्ये कमी धावसंख्येचे सामने आपल्याला जास्त पाहायला मिळत आहेत. लाडिवली गावचे मॅनेजर मुकेशजी लबडे यांच्याकडून 2 षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. तीन बॉलमध्ये 2 धावा खर्च केलेल्या आहेत. त्या गोलंदाज आदित्यनं सागर भोईर यांचं अतिशय चांगलं स्कोरिंग सातत्यानं गेली कित्येक वर्ष आम्हाला या विभागामध्ये पाहायला मिळत असतं. 1 धाव कंप्लीट केलेली आहे आणि ही मॅच अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये जाणार, कारण गोलंदाजी करणाऱ्या किरवली संघाकडून देखील चांगला संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होते आणि केवळ 3 धावा खर्च केल्यात. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. प्रथमेश एक चांगला बॅट्समन जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. व्यवस्थित बॉल बॅटवरती येत नाहीये. 4 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. प्रथमेश स्वतःचं खातं उघडतोय. सुपर 5 आपल्याला शेवटच्या रात्री पाहायला मिळणार. काल कडाऊ संघानं जबरदस्त खेळ केला, सगळ्यांची मनं जिंकली आणि सुपर 5 मध्ये ते दाखल झालेत. 4 धावा 5 चेंडू नंतर 4 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरमधील. मिड विकेट मध्ये एकच धाव मिळते. शांत असं वातावरण आहे आणि शांत अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॅटिंग करणारे टीम खरं तर कोणत्याही प्रकारची रिस्क घेत नाही आहेत. सिंगल डबल्सनं धावफलक हलता ठेवण्याचं ते काम करतायत. दोन्ही बॅट्समनला माहिती आहे एक मोठा फटका जर आला तर आपल्यासाठी मॅच पूर्णपणे इझी असेल. मागच्या सत्रामध्ये प्रतिस्पर्धी संघानं किरवली संघानं अगदी सुरुवातीपासून विकेट टाकल्या, त्याच्यामुळे त्यांना नुकसान भोगावं लागलं. आता ते कोणत्याही प्रकारचे रिस्क घेत नाही आहेत, घाई गडबड करत नाही आहेत. सिंगल डबल्सनं धावफलक हलता ठेवण्याचं काम केलं आहे आणि पहिल्या ओव्हरनंतर धावफलकावरती एकूण धावा आल्यात त्या 5. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 19 धावसंख्येची गरज आहे आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी देण्यात आली आहे ती संकेत या गोलंदाजाकडे. काल किरवली संघानं अतिशय चांगला खेळ केला. शिरसे संघाच्या विरोधामध्ये काल त्यांनी 50 धावा जमा केल्या होत्या आणि तो सामना सहजरित्या जिंकला होता. परंतु या मॅचमध्ये मात्र त्यांना गोलंदाजीतून खरं तर संघर्ष करावा लागणार आहे. समोर आहे तो बॅट्समन प्रथमेश. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश आहे. अमित स्ट्रायकिंग एंडवरती आहे आणि चांगलं क्रिकेट आपल्याला या मॅचमध्ये एक शेवटच्या क्षणापर्यंत जाणारा सामना पाहायला मिळणार का? कारण लो स्कोरिंगची मॅच आहे आणि जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जातंय. चांगला बॉल विकेटकीपरकडे जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. कालच्या रात्रीमध्ये 30 धावसंख्येचा सामना आपण डिफेंड करताना पाहिला होता. अगदी 30 धावा काल वाचवल्या गेल्या होत्या, परंतु आता 24 धावा वाचवणार का किरवली संघ, की त्यांच्या विरोधामध्ये असलेला लाडिवली संघ सहजरित्या लिलया तो पार करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष. समोरच्या दिशेने मारलेला फटका झेल मिस केलाय. अमितचा कॅच सोप्पा सोडलेला आहे आणि ही कॅच नाही तर कदाचित मॅच देखील सोडावी लागू शकते. जर कॅच पकडला असता तर बॅट्समन आउट झाला असता, एक धाव वाचली असती, नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आला असता आणि बरंच काही वेगळं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं असतं.
एकेरी धावेच्या मदतीनं 6 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 18 धावांची गरज आहे. कमी गतीनं टाकलेला हा बॉल, पेस व्हेरिएशन, स्लोअर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पूर्णपणे बॅट्समन बीट झाला, चुकला आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. 15 चेंडू शिल्लक आहेत, 18 धावांची गरज आहे आणि मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतोय तो किरवली संघ. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केले, ऑन ड्राईव्हचा फटका, समोर क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धावेपेक्षा जास्त काही मिळत नाहीये आणि या एका धावेच्या मदतीनं 7 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 14 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. मॅच मध्ये परत येतोय, मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय तो किरवली संघ, परंतु लाडिवली संघाला आता प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण सिंगल डबल्स घेत आहेत, डॉट बॉल येत आहेत आणि त्याच्यामुळे धाबा आणि चेंडू यामधलं अंतर मात्र वाढत चाललंय. एक मोठा फटका आला तर निश्चित रूपानं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी मॅच थोडीशी खुली असेल, परंतु असंच जर षटक सुरू राहिलं, अशीच जर गोलंदाजी सुरू राहिली तर गोलंदाजी करणारा संघ या मॅचमध्ये मात्र कुरघोडी करेल ती प्रतिस्पर्धी लाडिवली संघाच्या विरोधामध्ये. खरं तर बॉल खेळू शकत नाहीये, स्लो बॉल, पेस व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतंय. सुरुवातीचे 2 बॉल वेगात टाकले होते, परंतु आता मात्र तो कमी गतीनं टाकतोय आणि बॅट्समन जोरात बॅट फिरवतोय, शफल होतोय आणि त्यामध्ये त्याला अपयश देखील येतंय. 2 बॅट्समन एकमेकांशी चर्चा करत असताना, सल्ला मसलत करत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत आणि जबरदस्त गोलंदाजी संकेतची पाहायला मिळते. काय दर्जेदार गोलंदाजी. शरीरावरती आदळणारा बॉल, रनआउटचा धोका आहे का, परंतु धाव कंप्लीट केली जाते. पंचांचा कोणताही इशारा आलाय लेगबाईचा, म्हणजे एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव येते आणि या ओव्हरमध्ये संकेतनं धावा खर्च केल्यात केवळ 2 आणि संघाकडून आलेल्या आहेत त्या 3 धावा. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे ती संकेतची. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 8, येणाऱ्या 12 बॉलमध्ये 16 धावसंख्येची गरज आहे. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे असं वाटलं होतं. बॅटिंग करणारी टीम सहजरित्या लिलया या धावसंख्येचा पाठलाग करेल, पण आपण म्हणतो ना, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे आणि त्यातील एक रंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र या मॅचमध्ये गोलंदाजीच्या जोरावरती पुनरागमन करताना पाहायला मिळतोय तो किरवली संघ. 12 चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाचा विचार केला तर त्यांचे सलामीची जोडी मैदानामध्ये दोन्ही बॅट्समननं बराच वेळ 2 ओव्हर्स मैदानावरती वेळ घालवलेला आहे. बॅट्समन दोन्ही सेट झालेले आहेत. जर त्यांच्या बॅटमधून एखादा मोठा फटका आला तर या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमचं थोडंसं वर्चस्व पाहायला मिळेल. बॅटिंग करणाऱ्या टीमवरचं प्रेशर कमी होईल आणि जर या निर्णायक षटकामध्ये सुमितनं चांगली गोलंदाजी केली, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, विकेट जर त्याला मिळाल्या तर शेवटच्या षटकामध्ये मात्र प्रेशर हे कमी होणार ते गोलंदाजी करणाऱ्या किरवली संघावरचं. 12 चेंडू 16 धावा. एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते जिल्हा प्रमुख चषक 2024 मध्ये. समोरच्या दिशेनं इनसाइड आउटचा फटका, क्षेत्ररक्षक आहे, झेल घेतला जातोय आणि पहिला फलंदाज बाद होतोय तो बॅटिंग करणाऱ्या लाडिवली संघाचा. कमॉन डीजे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली ती गोलंदाज सुमितला. दर्जेदार राहुल वाघमारे मैदानाच्या आतमध्ये आहे. या वेळेला पाठीमागच्या बाजूला पुल केलेला फटका आणि या चेंडूवरती मिळत आहेत त्या 4 धावा लाडिवली संघाला. तो बॅट्समन प्रथमेश.
बॅकफूट वरून स्मार्टली कट केलाय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मिसकम्युनिकेशन, परंतु शेवटच्या क्षणाला कॉल केला नाही आणि एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचतोय. तो 24 धावांचा पाठलाग करायचा आहे. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. प्रेक्षकांना हवासा वाटणारा सामना, सगळ्यांची मनं जिंकणारा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. एक चौकार येऊन देखील केवळ 6 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज सुमितनं. आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावसंख्येची गरज आहे. जाऊया आमच्या डीजे कडे. आमचे डीजे ऑपरेटर प्रवीण बडेकर यांनी अतिशय चांगलं संगीत, महाराष्ट्राची लोकपरंपरा असलेलं हे लावणी त्यांनी या ठिकाणी ऐकवली आणि शेवटच्या रात्री प्रेक्षकांना मात्र एंटरटेनमेंट पाहायला मिळणार आहे. रायगड भूषण पुरस्कारानं सन्मानित आणि महाराष्ट्राची लोककला जपणारे एकनाथजी माळी यांचं सुमधुर असं संगीत, त्यांनी कंपोज केलेली अशी गाणी आपल्याला या स्पर्धेमध्ये शेवटच्या रात्री ऐकायला मिळणार आहेत. आणि हा इव्हेंट पूर्णपणे आम्हाला स्पॉन्सर केला आहे ते राहुल भोईर यांचं देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. काय दर्जेदार मॅच मैदानाच्या आतमध्ये. सामना आता कोणीही जिंको, सामना आता कोणीही हारो, पण खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये क्रिकेटचा विजय आपल्याला पाहायला मिळतोय. या जिल्हा प्रमुख चषक 2024 स्पर्धेचा विजय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संघाचं भविष्य तेजसच्या हातामध्ये दिलंय. कॅप्टन या वेळेला संघाचा नायक होणार की खलनायक, परंतु समोरच्या बाजूला आहे तो राहुल नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आणि सलामीला आलेला प्रथमेश स्ट्रायकिंग एंडवरती. 6 चेंडू 10 धावा. पहिलाच बॉल आणि प्रथमेश ठोकतो षटकार. कमान डीजे. नाहीतर अटॅक केला या वेळेला बॅट्समन प्रथमेशनं. वेट केलं. 3 ओव्हर त्यानं. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जर प्रत्येक चेंडू डॉट आला, निर्धाव आला, विकेट मिळाली तर गोलंदाजी करणारा किरवली संघ या मॅच मध्ये परत येऊ शकतो. 4 चेंडू 2 धावांची गरज. प्रथमेशनी स्मार्टली बॉलला प्लेस केलंय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव आणि दुसरी धाव पंचांकडे. सामना लाडिवली संघ जिंकलाय का की सामना अजूनही गुलदस्त्यात आहे हे ठरवण्याचा निर्णय मात्र आमच्या पंचांकडे देण्यात आलेला आहे. स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकतोय ज्या वेळेला बॉल हातामध्ये आला त्यावेळेला बॅट कुठे होती. ऑफिशियल अनाउन्समेंट होऊ द्या. सगळ्या अँगलनं आमचे कॅमेरामन चेक करत असताना हा सामना लाडिवली संघाने विजय मोहर लावली आहे की अजूनही सामना गुलदस्त्यात आहे हे सगळ्या अँगलनं चेक करत असताना आणि बॅट्समन सेफ आहे. सामना जिंकलाय तो लाडिवली संघाने. वेल प्लेड लाडिवली टीम. आणि स्पर्धेमध्ये जबरदस्त झुंज दिली. शेवटच्या क्षणापर्यंत लढवलं ते किरवली संघानं. त्यांचा देखील मनपूर्वक आभार. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए. टेनिस क्रिकेट